प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाहेर आल्यानंतर उजव्या साईडला यायचं, तिथे बस स्टँड आहे. आता तिथून बस पकडणार आहे महाबळेश्वरसाठी. महाबळेश्वर बस स्टँडच्या बाहेर आहे. आता हॉटेलला जातोय आणि हॉटेल इथून जवळच आहे. तर हॉटेलला गेल्यावर बाकीचे अपडेट तुम्हाला देतो. एक नवीन ट्रॅव्हल सिरीज सुरू होते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी महाबळेश्वरला कसा जातो आहे मुंबईहून. तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आता मी चिंचपोकळी स्टेशनला आहे आणि सकाळचे 5:15 झालेले आहेत. तर इथून मी आता दादरला जाणार आहे आणि दादरहून पुढचा प्रवास होईल. माझी ट्रेन आली आहे तर मी तुम्हाला दादरला भेटतो. मी निलेश, तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल निलेश नेराय, आपलं मराठी यूट्यूब चॅनल. तर व्हिडिओ पसंत आता लाईक कमेंट शेअर जरूर करा. मी आता दादरला आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 4 मध्ये आलेलो आहे, कारण की लोकल ट्रेनने मी प्लॅटफॉर्म नंबर 1 वर होतो. तर आता इथून मी पुण्यासाठी ट्रेन पकडतोय आणि ट्रेन आहे इंद्रायणी एक्सप्रेस. तर या व्हिडिओमध्ये जसं मी पुढे जाईन तसं तुम्हाला अपडेट देत राहीन. तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा, मजा येणार आहे. आणि डिजिटली तुम्ही माझ्याबरोबर टूर करताय महाबळेश्वरची, तर मिस करू नका. माझं एवढंच मला म्हणणं आहे. वंदे भारत एक्सप्रेस आलेली आहे आणि ही प्लॅटफॉर्म नंबर 4 वर येते दादर स्टेशनला. ही आहे मुंबई ते मडगाव. मुंबई पुणे इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस. फायनली ट्रेनमध्ये आहे आणि माझा बर्थ आहे 70, विंडो सीट आहे आणि कोच आहे D7, आय थिंक S7 D7 आहे. तर आता मी सरळ तुम्हाला पुण्यामध्ये भेटतो. पुणे स्टेशनला पोहोचलोय. अर्धा तास ट्रेन लेट आहे आणि आता इथून मी बस पकडणार आहे महाबळेश्वरला जाण्यासाठी. प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाहेर आल्यानंतर उजव्या साईडला यायचं, तिथे बस स्टँड आहे. आता तिथून बस पकडणार आहे महाबळेश्वरसाठी. एक 9:45 ची बस आहे, बघू. पुण्याहून महाबळेश्वरला जाण्यासाठी सकाळी 9:30ची बस आहे. आज ही बस खूप उशिरा येते, कारण की मगाशी चौकशी काउंटरला विचारलं तर ते म्हणाले की 12 वाजेपर्यंत येणार आहे. तर आता बस आली आहे आणि मी निघतोय महाबळेश्वरसाठी. तर ही महाबळेश्वरला मला असं वाटतं 4-4:30ला पोहोचेल. आता मी वाई गावात पोहोचलोय आणि इथून महाबळेश्वर 1 ते 1.5 तासाचं अंतर आहे.
महाबळेश्वर बस स्टँडच्या बाहेर आहे, आता हॉटेलला जातोय आणि हॉटेल इथून जवळच आहे, तर हॉटेलला गेल्यावर बाकीचे अपडेट तुम्हाला देतो. आता मी हॉटेलच्या रिसेप्शन एरियामध्ये आहे आणि मार्केट एरियापासून हॉटेल खूप जवळच आहे, एक 10 ते 12 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर आता हॉटेलमध्ये चेक इन करतो आणि रूम टूर तुम्हाला दाखवतो कसा आहे, काय आहे. रूम चांगला आहे. रूम छान आहे. रूममध्ये मी तुम्हाला सांगतो क्वीन साईज बेड आहे, इंटरकॉम फोन आहे, डायनिंग रूम आहे आणि वॉशरूम समोर आहे. तिथे बघा टी व्ही दिलेला आहे, AC आहे, ACची तर गरज नाही आहे, मिरर आहे आणि कबड दिलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी या रूममध्ये छान आहे रूम. आणि ह्याचे मी तुम्हाला कंप्लीट डिटेल्स 2 दिवसाचं पॅकेज आहे, मी तुम्हाला सांगतो किती आणि काय आहेत ते. मी रूम टूर केलेला आहे आणि मी तुम्हाला रूमही दाखवलं की आतमध्ये काय काय आहे, कसं आहे ते. आता मी मार्केटमध्ये जातो, जरा फिरून येतो आणि शेवटी मी तुम्हाला सांगतो की ओव्हरऑल किती खर्च झालाय माझा आजच्या दिवसाचा. तर हा व्हिडिओ नंतर मी एंड करेन. हेलो गाइस, लाइक करो, सब्सक्राइब करो, शेयर करो और फॉलो करो. नहीं किया तो बाय. नाम क्या है आपका? किया चनु पाटिल. पाटिल. हाँ. पूरा नाम? हाँ. किया चनु पाटिल. किया चनु पाटिल. महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये मी आता फिरतोय आणि तुम्हाला मी सांगितलं की हे बस स्टँड पासून जवळ आहे आणि इथे जास्त करून दुकानं जी आहेत ना ती सरबतच्या सिरपची आहेत, मॅप्रोसची, मालाशची आणि दुसरी गोष्ट इथे स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे स्टॉल्स आहेत, भरपूर दुकानं आहेत. थोडं एक्सप्लोर करतोय आणि तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये, तर तुम्ही चॅनलवरती राहा. असे अजून काही व्हिडिओ येतील ते तुम्हाला दाखवत जाईन. तर उद्या मी पूर्ण प्रॉपर महाबळेश्वर एक्सप्लोर करणार आहे.